बदलापूर शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली आहे। महाधिवक्ता अन्य खटल्यात व्यस्त असल्याने सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली। थोड्याच वेळामध्ये या सुनावणीला पुन्हा सुरुवात होणार आहे। या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल हायकोर्टाने घेतलेली होती आणि आता या सगळ्या प्रकरणी बदलापूर अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिकेवर अगदी थोड्याच वेळामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे। महाधिवक्ता अन्य खटल्यात व्यस्त असल्याने सुनावणी जी आहे ती काही काळासाठी तहकूब करण्यात आलेली आहे। खरतर जी या प्रकरणी एसआयटी स्थापन केलेली आहे त्याचा जो तपास आहे तो हायकोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे। हायकोर्टाकडून बदलापूर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आता सुमोटो याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि आता या सुनावणीला अगदी थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणी महाधिवक्ता हे अन्य खटल्यात व्यस्त आहेत त्यामुळे सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी हायकोर्टाकडून काय नेमके निर्देश दिले जात आहेत, काय नेमके आदेश दिले जातात, कशा पद्धतीने दखल घेतली जाते, काय नेमकं हायकोर्टाकडून निरीक्षणं नोंदवली जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सरकारकडून या बदलापूरच्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। या एसआयटीची जो तपास आहे, जी काही चौकशी सुरू असेल ती हायकोर्टाच्या देखरेखीखाली व्हावी असं या सगळ्या सुमोटो याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। परंतु तातडीची ही सुनावणी पार पडते आहे। मात्र महाधिवक्ता हे अन्य काही खटल्यामध्ये व्यस्त असल्याने आता सुनावणी जी आहे ती काही काळासाठी तहकूब करण्यात आलेली आहे। बदलापूरमधल्या शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झालेला होता। या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली। जो काही 7 ते 8 तास आंदोलन एकंदरीत पेटलेलं होतं, या सगळ्याची दखल आता हायकोर्टाने घेतलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणी थोड्याच वेळामध्ये सुनावणी पार पडणार आहे। तातडीची ही सुनावणी होती आहे आणि बदलापूर प्रकरणामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयाकडून काय नेमके निर्देश दिले जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ हे बाजू मांडणार आहेत, तर न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे याची सुनावणी होणार आहे। अपडेट जाणून घेऊयात, अमेय राणे आपल्यासोबत आहे। अमेय, या प्रकरणाची आता मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि या प्रकरणी एक सुमोटो याचिका हायकोर्टाने दाखल करून घेतली आहे। जे रिपोर्ट्स माध्यमात प्रसारित झालेत किंवा वर्तमानपत्रात छापून आले त्या आधारे आम्ही ही सुमोटो याचिका दाखल करून घेत आहोत। त्यामुळे या प्रकरणी आता राज्य सरकारने आपली भूमिका काय ती स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। या प्रकरणी सरकारी वकील जे कोर्टात उपस्थित होते त्यांनी कोर्टाला सांगितलं की हे प्रकरण महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ हे राज्य सरकारतर्फे हाताळणार आहेत। ते सध्या अन्य खटल्यात काही कारणानिमित्त व्यस्त असल्याने ते थोड्याच वेळात या कोर्टात दाखल होतील आणि त्यानंतर याच्यावरची सुनावणी होईल। तुर्तास ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली। महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ जसे आपल्या कामातनं फ्री होऊन या कोर्टात दाखल होतील तशी ही सुनावणी सुरू होईल। परंतु या प्रकरणी जी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात विलंब केल्याचा आरोप केला जातोय त्यात कितपत तथ्य आहे, तपास कशा प्रकारे सुरू आहे आणि या संदर्भात भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना नेमक्या करणार आहे, या सर्व संदर्भात आता राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता काय भूमिका मांडतात आणि हायकोर्ट या संदर्भात काय निर्देश देतं हे थोड्याच वेळात ही सुनावणी जेव्हा सुरू होईल तेव्हा स्पष्ट होईल। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।